कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय भैया देशमुख आहेत. भैया, प्रचाराच्या निमित्तानं तुम्ही बाहेर पडलाय, तर काय सांगाल? खऱ्या अर्थानं पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार माननीय संग्रामसिंह देशमुख भाऊ यांच्या प्रचारानिमित्त बाहेर पडल्यानंतर आज खऱ्या अर्थानं कडेगाव शहरात खूप कमालीचं असं वातावरण या ठिकाणी आहे. लोक महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारवर तसंच कडेगाव नगरपंचायतवर सुद्धा चांगल्या म्हणजे खुश आहेत. आणि बघायला गेलं तर महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी राबवलेल्या ज्या काही योजना आहेत या समाजातल्या प्रत्येक स्तराला उपयोगी पडणाऱ्या अशा योजना आहेत, जेणेकरून महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना असेल, मुलींचं अर्ध्या पासाचा विषय असेल किंवा महिलांच्या अर्ध्या पासाचा विषय असेल, मुलींचा मोफत पासाचा विषय असेल, मुलींना मोफत शिक्षणाचा विषय असेल, महिलांसाठी सक्षमीकरणासाठी या सरकारनं खूप काही असं यंत्रणा राबवलेल्या आहेत. त्याच दृष्टीनं ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या काही योजना आहेत, शेतकरी सन्मान योजना आहेत. त्याच दृष्टीनं आता नवीन शेतकऱ्यांसाठी वीजमाफीची योजना सरकारनं आणली आणि या सगळ्या योजनांचा लाभ जनता घेत असताना जनतेच्या मनात खूप काही सरकारच्याकडून अजून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निश्चितच संग्रामसिंह देशमुख भाऊ यांना या ठिकाणी या पलूस कडेगावची जनता निवडून दिल्याशिवाय काय राहणार नाही. विरोधक अशी टीका करतायत की निवडणूक आली की फक्त तुम्ही प्रचारासाठी बाहेर येता, परत 5 वर्ष तुम्ही या मतदारसंघात तुमच्या माध्यमातून कामं नसतात किंवा 5 वर्ष तुम्ही मतदारसंघात फिरत नाही. खरं बघायला गेलं तर भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष असताना साधारण 2.5 वर्षाच्या काळात एक 1100-1150 कोटीच्या दरम्यानचा निधी या मतदारसंघात आलेला आहे. विरोधकांनी याच्या अगोदरसुद्धा पोकळ गप्पा मारण्याशिवाय दुसरं काहीसुद्धा काम केलेलं नाही. या मतदारसंघात माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षाची धुरा सांभाळली, पण कोणत्या काळात या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कामाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला या जनतेनं, पलूस कडेगावच्या जनतेनं बघितलं आहे, जिल्ह्याच्या जनतेनं बघितलं आहे. आणि मी मागंसुद्धा एकदा सांगितलं की अध्यक्ष काय असतो ह्याच जनतेनं दाखवून दिलं आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा आमदार काय असणार ते हीच जनता दाखवून देईल. त्यांनी जी कार्यपुस्तिका काढल्या त्या पुस्तिकेमध्ये संग्रामसिंह देशमुख यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली एक बातमी छापून आलेली आहे, त्याबाबत काय सांगाल? आता त्यांनी काढलेली पुस्तिका जर का खऱ्या अर्थानं सगळ्या जनतेनं जर का व्यवस्थित जर का अभ्यास केला तर त्यामध्ये भावनी केलेल्या कामांचा विषय असेल, कडेगावच्या पुस्तकाचा अभ्यास केला तर आमच्या नगरसेवकांनी जिल्हा नियोजनमधून आणलेल्या निधीचा सुद्धा विषय घेतला तर ती सुद्धा कामं त्यांच्या पुस्तिकेत आहेत. एकच काम 2-2 वेळा त्या पुस्तिकेत आहे. अशा बऱ्याच गोष्टी त्या पुस्तिकेत फिरवून फिरवून मांडलेल्या आहेत आणि हेच फिरवून फिरवून आजपर्यंत 15-20 वर्षाची सत्ता त्यांनी भोगली आणि जनता आता ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे ज्ञात झालेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत त्याचा तुम्हाला निश्चित परिणाम दिसेल. टेंबू योजनेचे जनक किंवा शिल्पकार कोण? टेंबू योजनेचे जनक अर्थातच संपतराव देशमुख अण्णा, आणि ते जर का जन्माला आले नसते तर आजही कडेगावची जनता पाण्यासाठी कळशी खांद्यावर घेऊन कुठेतरी फिरताना दिसली असते. आत्ता त्यांच्याकडून सांगण्यात येते विरोधकांनी, म्हणजे 1995 पासून ज्यावेळी ते आमदार होते, दोन्ही आमदारांनी विधानसभेत टेंबू योजनेसाठी कुठलाही मुद्दा उपस्थित केला नाही किंवा पाठपुरावा केला नाही. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला, असं त्यांनी टीका केली. त्यांचं म्हणणं तसं असलं तरी 1995 ते 99च्या काळात झालेलं टेंबू योजनेचं आपल्या कडेगाव तालुक्यातलं काम आणि त्यावेळेचा झालेला निधी आणि त्याच्यानंतरचा 15 वर्षात खर्च झालेला निधी ह्याची जर का अभ्यास जर का केला विरोधकांनी तर त्यांचं उत्तर त्यांनाच मिळणार आहे आणि हे सगळं त्यांना माहीत आहे. पण जाणून बुजून फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केले. लोकसभेच्या इलेक्शनपासून त्यांचं चालूच आहे आणि हे जनता ह्या गोष्टी सगळ्या 20 वर्षाच्या कालावधीतल्या आहेत. सगळ्या जनतेला माहीत आहे की हे टेंबू योजनेचं काम कुणी केलं आहे आणि कोणाच्या काळात किती टक्के काम झालं आहे ह्या जनतेनं बघितलेलं आहे. पूर्ण 4.5 वर्षाच्या काळात बाबा असतील, संपतराव देशमुख अण्णा असतील यांच्या काळात यात कडेगाव तालुक्यातल्या 80 ते 90% टेंबू योजनेचं काम हे पूर्णत्वाकडं बाबांनी अण्णांनी केलेलं आहे. त्यांनी मागच्या सभेत एक टीका केली की सगळ्या मतदारसंघाला माहीत आहे देशमुख पॅटर्न काय आहे, ते कशा पद्धतीनं म्हणजे कार्यकर्ते असतील किंवा इतर काही लोकांसोबत
देशमुख पॅटर्न या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केला, तर काय सांगाल? देशमुख पॅटर्न वेगळाच पॅटर्न आहे. जनतेला कडेगाव पलूसच्या जनतेला माहिती आहे 24 तास उपलब्ध असणारे ही देशमुख कुटुंब हाच खरा देशमुख पॅटर्न आहे. शेवटचा प्रश्न महत्वाचा. आता विरोधक म्हणतात की तिकीट मिळवायला सुद्धा कदम नाव वापरावं लागतं देशमुखाने, याबाबत तुला असं काय करायचं? तिकीट मिळणं हा विषय पार्टीचा आहे. पार्टी स्तरावर ह्याचा निर्णय केला जातो. पार्टीनं सुद्धा काही गोष्टींचा अभ्यास केला असेल आणि म्हणूनच पार्टीनं तिकीट या ठिकाणी संग्राम भाऊंना दिलेलं आहे. आणि येणाऱ्या 23 तारखेला जे काही निकाल होईल त्यातून तुम्हाला दिसून येईल. दोन मतदारसंघात काय वाटतंय? मतदारसंघात विकास कामाच्या जोरावर संग्रामभाऊ हे 100% आमदार होणार. काय विकास कामं सांगू शकाल? संग्रामभाऊनी नुसतं कडेगाव पोलूस नव्हं, सांगली जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात म्हणते ती संग्राम देशमुख सारखा उमेदवार आम्हाला पाहिजे. कारण भाऊनी एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवलेलं नाही. कुठलं पाणी पुरवठा त्यांच्या वडिलांनी म्हणजे संपतराव देशमुख अण्णांनी टेंबू योजनेची मुहूर्तमेढ रवली. त्यामुळं होंड्या माळाला सुद्धा ऊस पिकायला लागलेला आहे. त्यामुळं देशमुख कुटुंब हे फक्त जनतेचं काम करणारं देशमुख कुटुंब आहे. कारण देशमुख कुटुंबाला 24 तास ह्या मतदारसंघात उपलब्ध राहायची सवय आहे. कारण आज आलं परवा गेलं असं काही नाही. आणि देशमुख कुटुंबाला कदमांचं नाव वापरायला लागतं. हा स्टेजवर म्हणताना त्यांनी एक विचार करायचा, नुसता संग्राम देशमुख उभा राहणार म्हटलं तर अख्ख्या महाराष्ट्रातली माणसं यांना गोळा करावी लागते ती. तेव्हा कुठं 1,00,000-2 लाख गोळा होती ती. आणि ज्यावेळेला देशमुख कुटुंब नसेल तेव्हा त्यांना माहिती काय असतं. देशमुख कुटुंब आहे म्हणजे त्यांना माहिती आहे 23 तारखेला काय घडणार आहे ती. दादा काय सांगाल मतदारसंघात? काय नाही, विकासाच्या जोरावरती सन्माननीय संग्रामसिंह देशमुख हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आम्हाला वाटतो. कारण का आम्ही आता गेले 2 दिवस झालं वहिनी साहेबांच्या निमित्तानं कडेगावमध्ये प्रचार दौरा करत आहे. महिलांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. विविध शासनानं ज्या राबवलेल्या योजना आहेत, विश्वकर्मा योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठी लाईट बिलचा विजेचा मुद्दा असेल, असे अनेक युती शासनाने जे निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल त्यातून सकारात्मक असा प्रतिसाद अतिशय उत्कृष्ट आहे व संग्रामसिंह देशमुख प्रचंड मताने निवडून येतील. दादा काय सांगाल? मी जास्त काय बोलत नाही, पण 100% 2024चे आमदार संग्रामभाऊ होणार एवढी मला काम करताना लोकांना येणारा प्रतिसाद बघून 100% वाटते की यंदा भाऊ आमदार होणार म्हणजे होणार. मतदारसंघात कसं वातावरण आहे आणि काय वाटतं? आपल्या कडेगाव पोलीस मतदारसंघात पृथ्वीराज बाबा देशमुख आणि संग्रामभाऊ देशमुख यांच्यावर जनतेचं अतूट प्रेम आहे. आणि त्यांनी ते विश्वास संपादन केलेला आहे जनतेच्या मनात. का तर त्यांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक कुटुंबात घरोघरी जाऊन भेट देणे, त्यांच्या वेळेला प्रसंगाला उभा राहणे, त्यांच्या अडचणी काढणे, पैसे नोकरी ह्याच्या अपेक्षा जनतेने त्यांच्यापासून कधीच ठेवलेल्या नाही. त्या समर्थ साथ असणे, खांद्यावर हात असणे ही जनतेच्या त्यांच्यापासून अपेक्षा त्यांनी 25 वर्ष टिकवून ठेवलेल्या आहेत त्या. आणि कडेगाव पोलीस तालुक्यातली जनता, खास करून आमच्या कडेगाव तालुक्यातला मुस्लिम समाज वैयक्तिक पृथ्वीराज बाबांच्यावर प्रेम करतो, संग्राम भाऊंच्यावर प्रेम करतो. आणि ती प्रेम काय असते ही दाखवून देण्याची आता वेळ आलेली आहे. आणि ह्या वेळेला आम्ही ती मुस्लिम समाज पूर्णपणे कडेगाव तालुक्यातला मुस्लिम समाज संपूर्ण ही वेळ आता दाखवून देणार आहे की आम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतो. हीच वेळ आहे आता त्यांची 25 वर्षाच्या प्रेमाची परतफेड करण्याची. ती होणार आहे परतफेड आता ह्या वेळेला. नमस्कार. काय वाटतं मतदारसंघात? मतदारसंघात म्हणजे सध्या परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांची जी लाईट बिल शेतीपंपाची होती मागल्या वेळेला त्यांनी 50% भरा असं केलं, पण ह्या वेळेला पूर्ण 0 बिल दिल्यामुळं कुणाचं ₹1,00,000 कुणाचं ₹50,000, त्यामुळे शेतकरी त्या प्रमाणात खुश आहे. आणि लाडकी बहीण योजना, हाफ तिकीट तुमचं ह्याचं असेल एसटीचं किंवा जे दुसरा नियोजन असं आले की पुन्हा शिक्षणासाठी फ्री शिक्षण चंद्रकांत पाटील पालकमंत्री त्यांनी घोषणा केल्यात. आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठा विषय म्हणजे इथं टेंबूचं पाणी आल्यामुळं आता कुणी श्रेय घेऊ द्या, कुणी म्हणू द्या, पण अण्णांनीच पाणी आणलेलं आहे ही सर्व जनतेला जुन्या काळातल्या माणसांना माहिती आहे. आणि त्याप्रमाणे त्यांची सुद्धा मानसिकता तशीच झालेली आहे की ह्या वेळेला काही जर झालं तर त्याची परतफेड अण्णांना श्रद्धांजली म्हणून संग्राम भावनाची मतदान लोक हे करणार आहे ती. त्यामुळं काही त्याची अडचण नाही. आणि यंग जनरेशन जे आहे ते आता मोदींच्या ह्याच्यामुळं सोशल मीडियामुळं त्यांचाही प्रभाव वाढलेला आहे, त्यामुळे त्याची काही अडचण येणार नाही.